ते आधी रेल्वेत काम करीत चालू होतं पहिले. मग ते त्याला त्या रेल्वेच्या हॉस्पिटल त्याला बोलायला ते ऑपरेशन करूया म्हणून. पण ते जातं की त्याला जरा चेक केलं त्याला ते शक्ती येतं सगळं चेक केलं, भूल द्यायला चेक केलं आणि ते सांगितलं बाबा येतं ऑपरेशन करण्यात काय अर्थ नाही, कारण तुला जर भूल दिली तर ती भूल खूप दिवस होणार. शुद्धीवर राहिलोच नाही, शुद्ध राहिलोच नाही, त्याला मोठी कठीण परिस्थिती, रोगापेक्षा उपचार महाग उपचार महाग राहणार. म्हणून तू आम्ही आपलं ऑपरेशन करू ठरलेलं ऑपरेशन कॅन्सल केलं त्याने. जे हानीचा असं प्रॉब्लेम असेल कारण भूल द्यायची पडसेल आणि भूल दिलं तर प्रत्येकाला ते सण असं आहे का नाही, मोठा प्रश्न. काकाला मला उतारा बरोबर त्रास झाला ते पिशवी तर त्याचा संबंध मग होतो हा वेगळा प्रकार. त्याबरोबर श्रीमानने सांगितला युरिनरी ब्लॅडर प्रॉब्लेम आहे किती म्हटलं काय झालं त्यांना 2दा ऑपरेशन केला लघवीच्या लघवी होत नसलं कॅन्सर आता मी ऐक सांगता तू म्हणतो खरी पण हो कॅन्सर नाव तुझ्याकडे काकाला कॅन्सर हो प्रकार मी पहिले पाहिजे मला तुला चांगला तो काय सांगता आणि त्या माना ही बघत नाही काय करत नाही. मी तुझ्या दाखवत मी म्हटलं त्यांचा काय करत नाही पैसा तर सोसू शकत नाही. त्यांना म्हटलं कॅन्सर झालं असेल बरं हवेचं नाही ठरलेलं असेल पण बघायचं त्याच्यावर उपाय नाही. मला मी आता खरं विसरलो समोर आहे आणि मला आठवणी उरत आईला बरं तुला तुझी माझी पहिली काकाही सांगते त्यांच्याकडे घे मला काय करत नाही. होतच नटली 2दा गेला ऑपरेशन मग त्रास असेल आता असं म्हटलं का नाही आता दादाला ह्यांच्यानी मॉलिश करेल अंकोल्या नेलो दादाला तर सहन होत नव्हता. त्यांची एक पद्धत तशी रगड्याची नऊ दादा त्या 4-5 दिवस रेवणी अनंत आणि प्रशांत आले आणि त्याला ह्याच्या आडून ठेवलो. दादा त्याला थापटा मारत ठेवलो त्याच्यावर रागावर ठेवलो आणि करत येत नव्हतं. दादाला जर लागी मे जाऊन प्रयत्न केलो दादा असं तापच ठेवलो काय करतो आम्ही दूर राहिले हे तो दुखवायच ना मी दुखवत नव्हतो. मला जर ताक दादांना करू दिला नाही मी माझ्या ताकदीन त्याला सहन होईपर्यंत करणार असो. दादा तुला काय नको दादा लागी आलं की शंख मारतो तापी सांगे मग लोक जागे कसे जाणार. सो सिम्पल दादा तसं आक्रसदायपणा केलंच आहे काय बघा धापटूला कितकी थापटा पण झाला शेवटी डाव्या मारा त्या केंचा हात बरं उजवा थापटा ठोकून मारो उगेच ती अरे शुश्रूषा केली तुला मला हात लावायचा पडलो असं विचित्र म्हणजे वैताग देतो. पण व्हॉट एव्हर इट इज त्यांनी तर खूप त्रास केला असेल. त्यांनी मला जर अलाव केला मी तुला कदाचित बरोच समजा आणि 50% त्याला हे आणत होलो त्याच्या इतकं त्रास न करता व्यवस्थित रगडून तिळाचं तेल म्हणा की असं. पण दादा लागी येऊ नको लागी आलं पण खेकसं थापटा मारो पण शुल्क मारो मोठ्या असं. सो नॉन कोऑपरेटिव्ह पेशंट किती सांगतो त्या काळात असं दुःख होय. आता म्हणून मी तुला पूर्ण दोष देत नाही. त्या वयात मला किती आहे तर त्या किती जाईल त्याच्या वंशात तेव्हा कळे म्हणतो त्याच्यावर मी त्याला सोड सांग. पण खूप घरात किती असं मरे खूप घरांनी आवई बापायला भुरगी बघत नाही म्हणजे तो त्यांच्यावर आरोप असे त्याच्या भुरग्यांची बाजू केरळात कोण व्यक्त करत नाही. ही इतकी उपद्रवीस असत आवय बाप तुझीच सख्खी आवय बाप पण ती इतकी उपद्रवीस असत ती पाठल्या पिढ्याची नवीन पिढी वेगळे हो त्यांना तुझ्या संस्काराची तुझ्या विचारवेळेची अजिबात पर्वा नाही. ती तू पश्चिमेला बघ सांगते ते पूर्वेला बघणार मग त्यामुळे तुम्ही गप्प राहा कारण तुमच्याकडे किती हात नाही ना ती किरी केला ह्याच्यात किती असं जो कुटुंब प्रमुख भुरगोस आहे तिची कुचंबणा असे एवढ्याच बायकाला बायला सांभाळायची का त्याला आवयबाला सांभाळायची प्रॉब्लेम त्याचा प्रेशर वाढते तो आजारी त्यापेक्षा भाऊ तुम्ही वृद्धाश्रमात राहा. ती दुसरी बाजू कोण सांगत नाही दोन्ही बाजू बॅलन्स बोलायला त्या अवयव भयंकर उपद्रवीस असत नाकाली कुसपटाक आणि दिवसभर किती खूप केसेस आहेत. एकतर्फी हे असे दोन्ही बाजू रिपोर्टिंग व्हायला पाहिजे. किती म्हणतो तू माझे संवत का नाही सेम म्हण म्हणजे तुझं माझं सेम म्हण तू काय बोलत नाही तू म्हणजे झाली पण कशी बघण्यात माणसाला म्हातारी झालं त्यांना पण विचारत नाही येणार आहे अशी सुद्धा माणसं असं झाला हे किती असं 25%